नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जोगतीनबाई आलेल्या असतात तेव्हा जानकी विचारते, आई कसं काय होईल, काय होईल या घराचं. बघा ना, काही ना काही संकटच ओढवले जात आहे. तेव्हा आता जोगतीन आई म्हणते की हे बघ मुली, आता ना ह्या घरावरचं संकट नाहीसं होणार आहे. तर आता एवढी हवा सुटते की देवी आईच्या कृपेने आता तो फोटो, जो जानकीचा लहानपणीचा फोटो असतो, तो फोटो आता लता कारखानीच्या पायाजवळ जातो उडत तेव्हा ते लता आता फोटो उचलते आणि म्हणते, हा तर माझ्या मुलीचा आहे, लहानपणीच्या मुलीचा. कारण मी हिला आश्रमामध्ये, भाऊंच्या आश्रमामध्ये ठेवलेलं होतं. तर आता ती म्हणजे माझी मुलगी याच घरामध्ये आहे असं तिला समजतं. तर आता इथे हा सगळा जोगतिनी आईचा खेळ असतो. तर आता इकडे जानकी म्हणते, आई हे बघा आता सगळं व्यवस्थित होईल ना, आपण ही पूजा वगैरे करू, सगळं व्यवस्थित होईल ना. तेव्हा जोगतीनाई म्हणते, हो बाळा, सगळं व्यवस्थित होईल आणि हा चांगलाच संकेत आहे. तर आता इकडे लता कारखानीस तिच्या जवळचा फोटोचा तुकडा आणि हा फोटो जोडत असते. तेव्हा ती समजते, म्हणजे माझी मुलगी याच घरामध्ये आहे, पण आहे तरी कोण माझी मुलगी. तेव्हा आता हे हिचं बोलणं सगळं आता ऐश्वर्या ऐकत असते. तर त्या ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो. मी हिला ऋषिकेशची आई म्हणून या घरामध्ये आणलं आणि ही तर जानकीची आई निघाली सख्खी. तेव्हा आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते. ऐश्वर्या म्हणते, आता काय होणार आहे, आता तर सगळा खेळ खल्लास होणार. तेव्हा आता जानकीलाही मोठं टेन्शन आलेलं असतं की आता सगळं जोगतीनाईने सांगितलेलं आहे की आता सगळं व्यवस्थित होणार आहे, पण नेमकं होणार आहे तर काय होणार आहे. कारण हवा पण इतकी सुटलेली असते की खूपच. देवी आईने आता जानकीला जो संकेत दिलेला असतो तो आता लता कारखानीजवळ पोहोचलेला असतो. मंडळी, आता ओवीमुळे हे सगळं शक्य झालेलं असतं. ओवीमुळे लता आणि जानकी दोघी आई मुलीचं नातं समोर आलेलं असतं. तर आता मंडळी, येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता जानकी स्वीकारेल का तिच्या सख्ख्या आईला आणि समजून घेईल का तिला. पण मग असा प्रश्न नको उठायला की तू मला आश्रमामध्ये का ठेवलं. तर आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल की लता तिला सिद्ध करून दाखवेल का की तूच माझी मुलगी आहे म्हणून. हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.